Okay, so now we are going to start with 4.1 exercise 4.1. इसे किस तरह से हैंडल करना है देखो. Just a minute. First question I have solved. Okay. सेकंड एंड थर्ड क्वेश्चन भी जो है वो फर्स्ट क्वेश्चन की तरह ही है. ओके, दोनों में से एक मैं सॉल्व कर दूंगा, एक आपको करना है. कौन सा क्वेश्चन मैं करूँ आप बोलो, सेकंड और थर्ड में से. ओके, फिर बाद में फोर्थ क्वेश्चन. So third question. क्वेश्चन है थर्ड क्वेश्चन. चलो थर्ड क्वेश्चन घेऊया आपण. थर्ड क्वेश्चन इज आईला चादर. जस्ट अ मिनिट. बेटा can you see this right now? Okay, now see. RST similar to XYZ. RST similar to XYZ. Okay. In triangle RST, in triangle RST, RS is equal to 4.5 centimeter. Angle RST is equal to 40 degree. Angle ST is equal to 5.7 centimeter. ओके, दोनों भी कंस्ट्रक्ट फाइंड, दोनों का भी कंस्ट्रक्शन करना है. उसके साथ ही साथ हमें ये दिया गया है आर एस अपॉन एक्स वाई इज इक्वल टू 3/5. सी, फर्स्ट ऑफ ऑल, whenever you have the three sides or two sides and one angle or two angles and one side, ST is the side. यहाँ पे एंगल लिखा है गलती से मैंने. ओके, तो ये तीन चीजें, कोई भी तीन चीजें आपके पास हो तो आप आराम से एक ट्रायंगल तो आराम से निकाल सकते हो. ऐसी ही तीन चीजें आपको इसके लिए फाइंड आउट करनी है. ओके, विथ रिस्पेक्ट टू, विद द हेल्प ऑफ दीज थ्री थिंग्स, ओके, you can easily find out or you can easily construct how the triangle is to be drawn, RST. In the same manner, you are supposed to draw a triangle XYZ, but to draw a triangle XYZ, you need to understand the respective sides of RS, the respective angle of RST, the respective side of ST. इसके लिए तो ये जो साइड्स आपको दिए गए हैं, इसके बेसिस पे आप ये साइड्स निकालोगे. अगर ये तीन चीजें जो RST के लिए यहाँ पे अवेलेबल है, वैसी ही तीन चीजें अगर XYZ के लिए आपको अवेलेबल होती है तो आप आराम से XYZ निकाल सकते हैं, मतलब ड्रॉ कर सकते हैं. देखो कैसे ड्रॉ करेंगे. ये तो RST तो आराम से ड्रॉ कर सकते हैं बिकॉज एज दीज टू साइड्स आर गिवन एंड वन एंगल इज गिवन. ओके, इसके लिए देखते हैं. फिलहाल तो देखो, आई विल स्टार्ट विद दिस वन. एंगल RST, इसका मतलब जो एंगल S है, S, वो अपना 40 डिग्री का. ऑफ कोर्स एंगल RST अगर 40 डिग्री का है तो साथ ही साथ इसके लिए कौन सा एंगल 40 डिग्री का होगा सर? यस, कौन? ईशाला ऍडमिट करा. हा, केलं मी तिघांना पण केलं, ईशा, मृणाली आणि अदिती भोसले. ओके, सांगा बघू. RST is equal to 40 degree. Then which of the angle from this one is 40 degree? RST is congruent to angle. I will keep the chat open so you can reply me in chat also. Okay, reply me in chat. RST is congruent to what? Reply me in chat. RST is congruent to, is equal to what? Which angle? I want the reply from here. I got the reply from Vedant. Very good. Pratham Pawar, good.
Arpan Singh, Nonale Dorkhande. These are very regular persons who reply. Okay. कोणीतरी जे रेग्युलर नाही आहे तसं कोण रिप्लाय देतच नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. आठवा अजून. सी I'm talking about the angle na. Angle RST will be congruent to angle XYZ normal. XYZ. Simple. Okay. Reason you tell me. Reason. In chat. Reason. No one gave me the reason. Last time कुछ लोगों ने तो रीजन दिया था, अभी कोई रीजन नहीं दे रहा. Got the answer from Pratham Pawar. Good. एकालाच येतं. 34 जण आहेत पार्टिसिपंट. 34. त्यातले 2 माझे सोडा. 32. एक सरांचा सोडा. 31. Out of 31 only 1 student no. वेदांत कुडाळकर. Good. ईशा चव्हाण. Good. चिंतन. व्हेरी गुड. सगळ्यांना येत आहे. व्हेरी गुड. जितक्या जणांनी दिलं तेवढं सगळ्यांनी बरोबर दिलं. द रिझन इज CAST. कास्ट. Corresponding angles of similar triangles. Now. Okay. Now. See. RST and XYZ. See this. RST. XYZ. RS is given and ST is given. Okay. RS की जो करस्पॉन्डिंग साइड है वो है XY और ST की जो करस्पॉन्डिंग साइड है वो है YZ. ओके. तो RS जो है उसके बेसिस पे मैं XY निकालूंगा क्योंकि RS तो मेरे पास है विच इज 4.5. ST जो है वो भी मेरे पास है विच इज 5.7. उसके विद द हेल्प ऑफ दैट 5.7 आई कैन गेट द वैल्यू ऑफ XYZ. ओके. सो फर्स्ट आई विल राइट RS upon XY, ST upon YZ, okay, RT upon XZ. Reason. अरे दामुष्टे also give the reason. Same. ऐसा reason सांगा. Yes, ईशा चव्हाण. Very good. वेदांत कुडाळकर. प्रथम पवार. अरे दामुष्टे. Good, good. Bhumi. Yes. Yeah, you are absolutely right, all of you. CSST, corresponding sides of similar triangles. Okay. तो देखो ये RT और XZ जो है वो हमारे कुछ काम का ही नहीं है क्योंकि यहाँ पे RT और XZ दोनों में से कुछ भी नहीं दिया है तो हमें वो आएगा ही नहीं निकालने को. ओके. सो वी विल स्टिक टू RS अपॉन XY, ST अपॉन YZ. ओके. RS अपॉन XY मैं लेता हूँ. RS अपॉन XY उसकी जो वैल्यू है वो है 3/5. ओके. तो यहाँ पे मैं लेता हूँ 3/5. दोनों में से कोई तो एक मुझे पता है RS या XY. RS इज 4.5. चलो मैं लेता हूँ 4.5. 4.5. XY फिलहाल तो नहीं पता सो आई विल राइट XY. देखो सी द 4 थिंग्स यू कैन सी 2 न्यूमरेटर्स and 2 denominators is equal to sign in between them. Okay. Okay. So out of 4, 3 are known. As I always said, if 3 things are known, you can easily calculate the 4th one. Okay. So XY into 3 is equal to
4.5 into 5 xy is equal to 4.5 into 5 आप कर भी सकते हैं, ना करेंगे तो भी चलेगा. You can just write 4.5 into 5 upon 3. अपॉन 3 करोगे तो इजीली 3 से डिवाइड हो सकता है 1.5. 15 3 45. Okay, so now you can multiply xy is equal to 1.5 into 5, which is 7.5 सेंटीमीटर. तो ये अपना एक आ गया xy is equal to 7.5 सेंटीमीटर. ओके, दूसरा यहीं पे कर लेता हूं मैं. st अपॉन वाई जेड, st अपॉन वाई जेड ये भी तो आएगा अपना 3/5. तो st अपॉन वाई जेड इज इक्वल टू rs अपॉन xy. So rs upon xy is 3/5. So I can write it as 3/5. st, I know st is 5/7. yz is equal to 3/5. Okay, fine. इसका कैलकुलेशन के लिए थोड़ा सा यहाँ पे लेता हूँ मैं. 3 into yz is equal to 5.7 into 5. yz is equal to 5.7 into 5 upon 3. Okay, 3 1s are 3 1s are 3 9s are. Okay, so 19 3s are 57. If you know the table, yz is equal to 1.9 into 5. 19 5s are 95, so 95 centimeter. Easy. Okay, and one more thing I forgot to write. See this. RST congruent to XYZ. XY RST is equal to 40. So therefore measure angle XYZ is, of course लिया जाए, नंतर लिया जाता ना. XYZ is equal to 40. So three things, तीन चीजें जो मुझे चाहिए थी XYZ निकालने के लिए, ड्रॉ करने के लिए, कंस्ट्रक्ट करने के लिए, वो तीन चीजें मुझे मिल गई. ये देखो तीन जगह पे मैंने ये कर दिया, दिस एंड दिस. ये तीन चीजें मुझे चाहिए थी, मुझे मिल गई. अभी मैं आराम से एकदम ड्रॉ कर सकता हूँ जो भी कुछ मुझे चाहिए वो. ओके, यहाँ पे भी दिखा सकता हूँ आपको ड्रॉ करके मतलब ड्रॉ तो आप कर सकते हो अच्छे से. ओके, ये देखो ये तीन चीजें आपको दिखाई दे रही है. XYZ इज इक्वल टू 40, मतलब ये XYZ ऐसा है, इस तरह से XYZ. तो YZ तो नीचे है अपना, तो YZ ये देखो ये YZ है. YZ is equal to 9.5, so I can easily draw 9.5 YZ. YZ is equal to 9.5 सेंटीमीटर. ये ऐसा मैं ड्रॉ कर सकता हूँ 9.5 सेंटीमीटर YZ. करेक्ट. ओके ओके, देन X तो यहाँ पे कहीं भी तो होगा. XYZ मतलब XYZ is equal to 40. XYZ is equal to 40. So after that what you can do, you can just put the protractor here. ओके, और यहाँ से ऐसा 40 डिग्री का निकालो कोई भी नंबर, ऐसा ज्यादा नंबर, ज्यादा लाइन थोड़ी 40 डिग्री. एंड देन यहाँ पे कहीं पे तो x होगा, तो xy इज इक्वल टू 7.5. तो राउंडर में यू जस्ट टेक द राउंडर, you just take 7.5 centimeter distance in rounder. This is your pointer, this is your pencil, so you just put the rounder over here and 7.5 you can get the arc like this. This is 7.5 centimeter. Okay, ये जो है this is x. Okay, correct. So you can have this point and z यहाँ पे. So this is a simple technique. X मतलब मेरा तो यहाँ पे आएगा, शायद से आपका थोड़ा सा पहले भी आ सकता है. If 9.5 is here, so 7.5 इतना थोड़ा सा बड़ा नहीं आएगा, इतना आएगा. Okay, easily same way you can construct RST also. RST मैंने नहीं निकाला, XYZ निकाले, दोनों भी आपको निकालने. Are you getting my point? Both you are supposed to draw. RST for RST के लिए तो दिया है पूरा का पूरा. RST ST is equal to 5.7 सेंटीमीटर. So you can easily draw 5.7. जैसे यहाँ पे निकाला वैसे ये 5.7 ड्रॉ करो. यहाँ पे देखो ये 5.7 है. 5.7 ये जस्ट पूरा का पूरा रफ फिगर है. ये ST 5.7 ड्रॉ करो. यहाँ से 40 सेम जो निकाला वो वही
RST is equal to 40. R is somewhere around here. RST is equal to 40. Okay. Then RS अभी निकालना है, तो RS is given which is 4.5. You just take the distance of 4.5 in rounder like this. RS is 4.5 सेंटीमीटर. खत्म, बस इतना ही आपको करना है. Easy. Okay. ये आप you just write it down the whole thing and draw these two angles. मैं देखना चाहता हूँ कौन कैसे निकालता है. ओके, सबके देखूंगा मैं. ओके, एवरी वन ऑफ यू विल डू दिस. ओके, एवरी वन ऑफ यू. इफ आई आस्क यू एंड इफ यू डू नॉट reply me, then you will be out of meeting. Okay, please be careful. Just draw this. You will just unmute yourself and you will just open up your video and just show me. Okay, please. जैसे ही होता है वैसे मुझे चैट बॉक्स में ये कर देना कि यस सर और डन लाइक दिस, सो दैट आई कैन सी व्हाट यू हैव डन. दोन्ही की फक्त एक काढून दाखवा. दोन्हीच काढायचे ना, समज ते दोन्ही काढायचं. दिले बघ तिकडे कन्स्ट्रक्ट RST अँड एक्सप्रेशन. इझी आहे ते, लिहून घ्या सगळं व्यवस्थित. काय काय लिहिलंय रे तन्मय, कळलं नाही मला काय लिहिलं ते. अरे म्हटलं हे सगळं तुम्ही लिहून घ्या आणि 2 ट्रायंगल ड्रॉ करा आणि ड्रॉ केल्यानंतर मला सांगा. हां, ओके, इट्स ओके, नेट प्रॉब्लेम असेल तुझा. हे जे लिहिलंय ना मी हे सगळं लिहून घ्या आणि 2 डायग्राम ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर मला झालं की डन म्हणून मेसेज करा. मग तुम्ही व्हिडिओ ऑन करा आणि मग देन आय विल सी व्हॉट यू ड्रॉन, एव्हरी वन ऑफ यू. ओके तन्मय, समजलं का तुला काय बोलतोय ते? काय असेल तर मला मेसेज कर. आजने आयला मेसेज मध्ये ह्याच्यामध्ये आल्यावर मेसेज केलाय, सर प्लीज टेक मी इन. झालं का कोणाचं? टाइप अ मेसेज इफ यू आर डन. अथर्व सावंत डन. अथर्व सावंत व्हिडिओ ऑन कर. एक मिनिट हा. अथर्व सावंत कुठेच रे बाबा?
हा 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 दिसला. थांबा जरा व्हिडिओ पिन करतो आणि जरा बघतो. ओके. छान छान. एक मिनिट एक मिनिट. ती 9.5 स्केल आहे तुझ्याकडे अथर्व? स्केल आहे का आत्ता हातात? 9.5 वरती लावती. 9.5 आहे का बघ बरोबर. अरे 9.5 कशी मोजणार रे? 9.5 बरोबर आहे का बघ. आहे 9.5? नाही 9.5 नाही आहे ती. हाऊ मच इट इज? अथर्व तू ना म्यूट केलंय स्वतःला, त्यामुळे मला ऐकायला येत नाही तू काय बोलत असशील तर. सर 9.5. समजा अनम्यूट ठेव ना. अरे नंतर म्यूट कर ना. बोल ना. 9.5 काय आहे की नाही आहे? 9.5 आहे. ओके. जर 9.5 ती आहे तर ती 7.5 नक्कीच नसणार बघ. वरची तिरपी आडवी 7.5 नाही सर, सेंटीमीटर. प्लीज चेक दॅट. सर एक मिनिट सर बघू दे, एक मिनिट बघू दे. हा दोघांपैकी एक काहीतरी रॉंग आहे. नाही सर, ते चुकीने ते हे स्केल उलटी पकडली ना, त्यामुळे ते हे 6-9 वाटत होतं. हा मग आता किती आहे? दोघांपैकी एक रॉंग आहे. पण दोघांपैकी एक रॉंग आहे नक्कीच. एक तर 9.5 तर रॉंग आहे, नाही तर 7.5 तर रॉंग आहे. प्लीज चेक. चिंतन सर दाखव बाबा. जो पहिला वाला होता ना, तो ते स्केल मी हा. अशी पकडून ते केलं ना, त्यामुळे ते 9 वाटत होतं. खरं मध्ये आता मी बरोबर केलं ना, त्यामुळे ते 6 होतं. 6.5 होतं. मग सर आता मी ते बरोबर करून घेतलं. 6.5 ना. हा परत कर तेवढा प्लीज जरा. चिंतन बाबा व्हिडिओ ऑन कर. अरे चिंतन कुठे? गुहेमध्ये बसलेस काय? 9.5. दुसरा डायग्राम दाखव. चांगला. दुसरा डायग्राम दाखव ना. हा एक्सपायर्ड करा. दाखवतोय? नाही दिसत नाही. ओके. लिहिलेलं दाखव. हा ओके. हिअर यू रिटर्न. लिहिलेलं दाखव मला. लिहिलेलं. काय सर तुम्ही अरे शिकवलेलं हे ते? आता जेवढं मी लिहून दिलं ते. अच्छा हा ते. हा असं. व्हेरी गुड. छान लिहिलं आहे. चल डन. ठीक आहे. नम्रता कट्टी म्हणे प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. थांबा तू ओपन कर, मी बघतो. हॅलो सर. यस बाबा. कोण बोलताय? सर आज्ञा हिअर. आज्ञा बोल ना बाबा. काय आलं? सर मी ऍक्च्युली नेटवर्क इश्यूमुळे आता जॉईन झाले. तर मग मी ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन केलं नाहीये. जस्ट जॉईन झाले 5 मिनिट हा अगोदर. हो ठीक आहे. राहू दे, हरकत नाही. सर मला सांगाल का आता तुम्ही काय काय घेतलं ते? अरे ते खूप मोठं आहे. बरोबर वेळ लागेल का त्याच्यामध्ये. नंतर आपण रिव्हिजनच्या वेळी बघू ते. कारण काय सगळ्यांचं ते टाइम जाईल ना त्याच्यामध्ये. अरे ते बघ ना हो केवढं मोठं सर. आहे ते. हा म्हणून ओके. आणि नंतर मी नाही रिव्हिजन नक्की नाही घेईन किती याची, सम तेव्हा कव्हर दाखवतो. केले आता? आता किती सम एक कव्हर एक झाले? हा एकच अच्छा. जो दिसतो डोळ्यासमोर तोच. हा तेवढाच फक्त. हा ठीक आहे चालेल. हा आणि रायटिंग ओके वर्क ओके पण ओके. एवढंच दिलंय ना आतापर्यंत? तेवढंच हा रायटिंग वर पण चालेल. तेवढंच. काय झालंच नाही. थँक्यू.
Hello. हॅलो, हा सॉरी, जस्ट आय हॅड अ कॉल इन बिटवीन. हा, कोणीतरी दाखवत आता मला. अरे नम्रता, तू व्हिडिओ ऑन केलास का? नम्रता कंटिन्यू. नम्रता, डिड यू स्विच ऑन युअर व्हिडिओ? हा, येस येस येस, आय कॅन सी. वेट वेट. येस, व्हेरी वेल डन. मस्त, छान. ओके, just can you just hold it like this? Means ST is the side which should be horizontally in front of you. Keep that horizontal. Yes, that's correct. So that I can see properly. Good one. Okay, 40 degrees onward. छान लिहिलंय. Okay, good, done. Where is your writing, please? Yes, I can hardly see because of the. Yes, चालेल. Done. नम्रता, thank you. वेदांत कुडाळकर. नम्रता नंतर वेदांत कुडाळकर आहे. वेदांत कुडाळकर, मी बघतो, शोधतो, तुम्हाला भरपूर आहेत ना जण. तू जस्ट व्हिडिओ ओपन करून ठेव. दिसतंय बघा. हा, मी शोधतोय तुला, तू कुठे आहेस तू. सर उलट दिशेला त्याचं सरळ धरलं हा ना. हा हा, दिसलं थांब. हा, दिसतोय, एवढा दिसतो थांब. हा, दिसला डायग्राम. दुसरा डायग्राम नाही, उलट नाही दिसत, सरळ दिसतोय. डोंट वरी. या नेक्स्ट डायग्राम. या मला हे दिसत नाही त्याचं. ठीक आहे, चालेल, पण डायग्राम बरोबर वाटतोय. ओके ना. वेअर यू आर रिटर्न, प्लीज शो मी. या ठीक आहे, मला नीट दिसत नाही, पण तू लिहून घेतलंस ना नीट? ओके. हो सर. येस सर. लेट इट बी. ओके, वेदांत कुडाळकर, चिन्मय पेडणेकर अँड अथर्व सावंत. कोणी पण एकानं दाखवा लगेच, क्विक. चिन्मय पेडणेकर, अथर्व सावंत, कॅन यू प्लीज? येस, चिन्मय पेडणेकर इज देअर. आय कॅन सी चिन्मय पेडणेकर, प्लीज. हा, या आय कॅन सी यू क्लिअरली. मस्त, व्हेरी वेल डन. चिन्मय, ते जे ब्रॅकेट्स केलेत ना, कळलं? 7.5 आणि 9.5 ला. ओके, दोज ब्रॅकेट्स, दोज बॉक्सेस यू बेटर टू ड्रॉ विथ स्केल अँड पेन्सिल. ओके, इन एक्झाम ॲटलिस्ट. नाही, एक्झाम मध्ये नको, तुला इकडे पण तशी सवय ठेवा तुम्ही. ओके. येस, गुड, छान लिहिलंय. यस, अजून कोण बोललो मी? अथर्व सावंत. वेअर आर यू, अथर्व सावंत? यू स्विच ऑन युअर व्हिडिओ. while scrolling I will come to you. आपण सांगतो रे, काय बोला कुठे? Yes, Athar Samant. Yes, I saw you. Wait. Yes, I can see your two diagrams. Yes. Chan. Good. Just show me your working. अरे चायला, अथर्व सावंत, थांबतो जरा. हा, लिहिलेलं. Okay. Anyone? So okay. Yeah. मृणाली. ओके, मृणाली, चल दाखव, व्हिडिओ ऑन कर, जरा बघून घेतो एकदा. येस. हा, मृणाली, थोडस ब्लॅक दिसतंय. व्हिडिओ चालू होत नाही का तुझा? झाला चालू झाला. गुड. थोडं जरा बाजूला तुझी सावली पडते म्हणून. येस, आय कॅन सी क्लिअरली. व्हेरी गुड. एक 40 आणि बरोबर, छान वाटतंय. ओके. येस. वर्किंग. एक मिनिट शो मी युअर वर्किंग. येस. Yes, Tabish, I got your message. Just please wait. सगळ्यात आखरी मध्ये हा, असंच असेल ना, मे बी. छान.
झालं मला नको. बरोबर बरोबर, छान छान मृणाली, इट्स गुड, thank you. So now we will move on to the another sum. Okay, Tabish, we have solved the third sum of 4.1, exercise 4.1, and चाहिए तो ये निकालो फोटो. एक कोणी फोटो बिटो काय नाही, तुम्ही लिहून घेतलं ना सगळ्यांनी. ओके, if anybody wants to capture a photograph means photo or screenshot, then he or she can capture. Okay, Tabish, if you want, you can see, please. Those who are latecomers, who came late, and those who don't know what have been done, okay, so please they can capture the photo. Okay, and it's a very long sum, and it's a very less time to explain, and other students are also there waiting. So right now I'm not explaining. In the meanwhile, means whenever I get a time to revise, at that time I will explain, because the portion is almost covered, so we will get a time to revise, don't worry. And now the fourth question is the difficult. Tabish, you got the picture? Okay, Ankita, just show Yes, me. sir. I got your message just now. Ankita, can you switch on your video and I can see? Beta, I will have to see you. Where are you right now? आयला तरी बोलतोय मी, रुपल ठाकूर कोण आहे बाबा? आई शपथ. सर ऍक्च्युली ते माझ्या दीदीचं नाव आहे, तर तिच्या फोन मधून मी आले ना म्हणून. हा मी नाव चेंज करते. नाही नाही, इट्स ओके, मला कळलं तुझं. मी ऍडमिट करताना विचार करतो, मी ओळखीची वाटत नाही कोण. अरे आई शपथ, अंकिता प्रजापती दिसतच नाही मला. Ankita, can you listen? Can you listen? You can just switch on your video so that I can see. Okay. नाही दिसत नाही. Let it be. So, 3 minutes are there. So now the fourth sum. Fourth sum is quite not difficult exactly, but fourth sum में कैसा है ना, we are not going to see. माझं switch on हे तरी करतो आधी. See, there are two types of sum. ये जो 4.1 है उसमें two types of sum are those. The first type that we have already seen, means two triangles are given. Those are similar to each other. That is also given. Okay, and the measurements of one triangle is given. Okay, the measurement of one triangle is given, so that you can easily draw one triangle. जैसे कि हमने ये जो right now अभी sum किया, उसमें RST और XYZ था. If that is in front of you, so keep in front of you and listen to what I'm talking. Okay, so what I'm saying is RST and XYZ were the two triangles. Okay, those are similar to each other, and the measurement of RST were given. So with the help of those measurements, you can easily draw RST. Okay, now what is your next job? Your job is to draw both triangle. Okay, तो RST तो आप आराम से निकाल सकते हो, जो भी कुछ वहां पे दिया गया है मेजरमेंट्स आपको उसके with the help of that. Okay, but XYZ how will you find out, और XYZ आप कैसे निकाल सकते हो? Okay, तो XYZ निकालने के लिए हमने क्या किया? We just took the help of RST. We just took the help of the measurements of RST. With the help of that measurements, we calculated the respective measurements of XYZ. अभी हमारे पास XYZ के भी मेजरमेंट्स तैयार हो गए, तो फिर हम दोनों को भी क्या कर सकते हो? निकाल सकते हो दोनों के भी ये measurements. So if we know the measurements of both triangles, so we can easily draw two triangles. Okay, right now ये हो गया. ये फर्स्ट, सेकंड और थर्ड सम में यही है. ओके, फोर्थ सम में क्या है? देखो, फोर्थ सम में कैसा है कि मेजरमेंट ऑफ वन ट्रायंगल इज गिवन. ओके, with the help of that you are not supposed to calculate the other one. आपको डायरेक्टली निकालना है, कुछ कैलकुलेशन वगैरह करना नहीं, सिर्फ फिगर निकालना है आपको, और उसमें एक कॉमन भी है. देखो, फोर्थ इफ यू सी AMT एंड AHE, मतलब ए जो है ए उनमें कॉमन है, दोनों में भी कॉमन है. ओके, तो एक कॉमन रहेगा हमेशा. ओके,
ओके, व्हेनेवर यू सी अ कॉमन लेटर इन बोथ ट्रायंगल, तो आपको ये फॉलो करना है जो अभी मैं आपको सिखाने जा रहा हूँ. ओके, अगर इफ यू आर नॉट सेइंग एनीथिंग कॉमन, आपको कुछ भी कॉमन दिखाई नहीं दे रहा है, तो आपको वही फॉलो करना है जो आपने अभी किया. ओके, right now we are going to see that it's less than the time, so I will end up the meeting. You please rejoin. Okay, you're not wasting any time. Start.